गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण लेक्चर 1 कव्हर केलं. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? डेफिनेशन ऑफ मेकॅनिक्स बघितलं, सिलेबस बघितला, ठीक आहे, फोर्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स, क्लासिफिकेशन ऑफ फोर्स सिस्टम, आणखी रेझोल्युशन ऑफ फोर्स, एवढं आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. डेफिनेशन ऑफ मेकॅनिक्स जस्ट रिवाइज करूया, क्विकली रिवाइज करूया. Mechanics is nothing but a branch of physics which deals with the study of the effect of forces on a rigid body which are at rest or in motion. So जेव्हा आपण effect of forces एका बॉडीवरती बघतो आणि ती बॉडी रेस्ट मध्ये असेल तर पूर्ण ती जी स्टडी आहे ती स्टॅटिक्सच्या पार्टमध्ये येईल, आणि जर का मोशन मध्ये जर का बॉडी असेल तर ती स्टडी पूर्ण डायनामिक्सच्या पार्टमध्ये येईल. ओके ना. डायनामिक्स पुन्हा दोन प्रकारे डिवाइड झाला, कायनामॅटिक्स आणि कायनेटिक्स. ठीक आहे. फोर्स अँड मास आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ मोशन म्हणजे कायनामॅटिक्स, आणि कायनेटिक्स म्हणजे फोर्स अँड मास आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ मोशन. त्यानंतर बॉडीचे प्रकार, एक पार्टिकल घेतला आणि एक रिजिड बॉडी घेतली. पार्टिकल डायमेन्शन्स विल नॉट बी कन्सिडर. ठीक आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेलं आहे लेक्चर 1 मध्ये, तुम्ही तो एक्झाम्पल बघू शकता. त्यानंतर रिजिड बॉडीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. कायनामॅटिक्स ऑफ पार्टिकल्स, कायनामॅटिक्स ऑफ रिजिड बॉडी, देन कायनेटिक्स ऑफ पार्टिकल्स. त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार आहेत: डीअलम्बर्ट्स प्रिन्सिपल, वर्क एनर्जी प्रिन्सिपल आणि इम्पल्स अँड मोमेंटम. ओके. हा सिलेबसचा भाग झाला. स्टॅटिक्सच्या पार्टमध्ये आपण बघितलं की कोप्लेनर फोर्स सिस्टम आहे, त्याच्यामध्ये रिझल्टंट बघणार आहोत, इक्विलिब्रियम बघणार आहोत, देन वी आर गोइंग टू सी सेंट्रॉइड, देन ट्रसेस आणि फ्रिक्शन. मग आपण आलो फोर्सवर. फोर्सचं डेफिनेशन बघितलं. इट इज नथिंग बट अन एक्सटर्नल एजंट विच चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन ऑफ द बॉडी. ठीक आहे. त्याचं युनिट बघितलं आपण, न्यूटन आहे फोर्सचं युनिट, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर पण फोर्सचं युनिट आहे. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स बघितले. इट हॅज मॅग्निट्यूड, इट हॅज डायरेक्शन. कोणत्याही क्वांटिटीला मॅग्निट्यूड असेल, डायरेक्शन असेल तर ती क्वांटिटी कोणती क्वांटिटी असते? वेक्टर क्वांटिटी असते. ठीक आहे. त्यानंतर फोर्सला स्वतःची एक लाईन ऑफ ऍक्शन आहे, एक पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन असतं, आणि इट गिव्स व्हॉट सेन्स टू दी बॉडी, वेदर द बॉडी इज एक्सपिरियन्सिंग पुल और वेदर इट इज एक्सपिरियन्सिंग व्हॉट पुश. ठीक आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ फोर्स सिस्टम. पूर्ण जो फोर्स सिस्टम आहे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो: कोप्लेनर फोर्स सिस्टम अँड नॉन कोप्लेनर फोर्सेस. ओके. कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये, नॉन कोप्लेनर म्हणजे वेगळे वेगळे प्लेन मध्ये. जसं की क्यूब, क्यूबचे किती साइड्स असतात? 6. ठीक आहे. एक वर, खाली, पुढे, मागे आणि 2 साइडला. ठीक आहे. सो जेव्हा एका प्लेन मध्ये जर का फोर्सेस ऍक्ट करत असेल तर कोप्लेनर, वेगळ्या वेगळ्या प्लेन मध्ये ऍक्ट करत असेल तर नॉन कोप्लेनर. मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? कॉन्करंट फोर्स सिस्टम बघितलं, पॅरलल, आणखी नॉन कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे काय? एकाच पर्टिक्युलर पॉइंट मधून खूप सारे फोर्सेस काय होत आहेत? ओरिजिनेट होत आहेत. नॉन कॉन्करंट म्हणजे वेगळ्या वेगळ्या पॉइंट ऑफ ओरिजिनेशन मधून तुमचे फोर्स ओरिजिनेट होत आहेत. ठीक आहे. आणि पॅरलल म्हणजे फोर्सेसचे डायरेक्शन्स काय असतील? they would be in parallel to each other, either same direction किंवा opposite direction. सेम असेल तर like parallel, opposite असेल तर unlike parallel. सेम नॉन कोप्लेनर मध्ये देखील कॉन्करंट, नॉन कॉन्करंट आणि पॅरलल आपण असं क्लासिफाय केलं. त्यानंतर आपण बघितलं रेझोल्युशन ऑफ फोर्स. फोर्सला आपण का रिझॉल्व्ह करतो? रिझॉल्व्ह आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी करतो, सो दॅट मॅथमॅटिकली आपण त्या पर्टिक्युलर फोर्सेसला सॉल्व्ह करू शकू. इन एक्स डायरेक्शन किती आहे फोर्स आणि इन वाय डायरेक्शन किती आहे. सो बेसिकली an inclined force needs to be what? Resolved into what? 2 mutually perpendicular components. आता प्रश्न असा आहे की जर का 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये ब्रेक केलं तर बॉडीवरती इफेक्ट बदलतो का? तो बदलत नाही. सो विल कम टू दॅट डेफिनेशन. व्हॉट इज रेझोल्युशन? It is nothing but the breaking of your force into 2 mutually perpendicular components such that effect produced by these forces on the body and the effect produced by the single force on the body is same. Single force म्हणजे काय? तो जो inclined force होता आणि inclined force ला जो आपण रिझॉल्व्ह करतो 2 कंपोनेंट्स मध्ये, बॉडीवरती इफेक्ट चेंज होत नाही. ठीक आहे. त्यामध्ये आपण बघितलं की हा जर का फोर्स आहे 10 न्यूटनचा, and suppose this is the angle 30 degree, then जर का आपण या 2 कंपोनेंट्स मध्ये फोर्सला रिझॉल्व्ह करतो, हा x मध्ये आहे म्हणून इथे मी fx नाव दिला, y मध्ये fy. ओके. सो fx will be what?
10 cos 30 and Fy will be what 10 sin 30. आपण इकडे लक्षात ठेवलं की ज्याच्या बरोबर ज्या कंपोनंट बरोबर अँगल असोसिएटेड आहे, ह्या पर्टिक्युलर कंपोनंट बरोबर हा 30 डिग्री असोसिएटेड आहे, तर तो कॉस कंपोनंट होईल आणि अपोजिट वाला काय होणार साइन कंपोनंट. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर का आता आपण हा अँगल असोसिएटेड घेतो, हा 30 आहे, तर ऑब्विसली हे किती असेल 60. 90 मधून 30 गेलं तर किती राहिलं 60. सो इफ आय एम कन्सिडरिंग दिस पर्टिक्युलर अँगल 60 डिग्री जर का मी कन्सिडर करतोय, तर हा होणार 10 cos 60 आणि हा कंपोनंट होणार 10 sin 60. पण जर का तुम्ही फायनल आन्सर बघितलं 10 cos 30 and sin 60 is same √3/2. sin 30 and cos 60 is what same half. ओके. सो अल्टिमेटली तुमचा आन्सर काय येणार आहे सेम. बट बरेच जणांना असं वाटतं की हॉरिझॉन्टल कंपोनंट हा कॉस कंपोनंट असतो आणि व्हर्टिकल कंपोनंट हा साइन कंपोनंट असतो. तर असं नाही आहे. जे पण अँगल तुम्ही कन्सिडर करताय त्या पर्टिक्युलर कंपोनंट बरोबर तो कंपोनंट होतो तुमचा कॉस कंपोनंट आणि अपोजिट होतो तुमचा साइन कंपोनंट. ओके. सो लेक्चर 1 मध्ये आपण हे सारे टॉपिक्स कव्हर केले. आजच्या लेक्चर मध्ये दॅट इज इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ वी आर गोइंग टू सी व्हॉट रिझल्टंट. ठीक आहे. रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्सेस, पॅरलल, जनरल फोर्सेस. बट ह्या पॅरलल आणि जनरल फोर्सेस च्या साठी आपल्याला काही थेरम्स किंवा काही छोटे कन्सेप्ट लागतील. जसं मोमेंटचा एक कन्सेप्ट लागणार आहे, वॅगिनॉन्स थेरमचा एक कन्सेप्ट लागणार आहे, त्या थेरमचं काय युजफुलनेस आहे ते बघणार आहोत. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सचा थोडाफार कन्सेप्ट लागेल. सो रिझल्टंट काय आहे ते आपण बघणार आहोत आणि ह्या पर्टिक्युलर 3 कॅटेगरीज साठी आपण रिझल्टंट कसं फाइंड आउट करतो ते बघणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस सी व्हॉट इज रिझल्टंट अँड लेट अस स्टार्ट विथ दी लेक्चर नंबर 2. आय होप की तुम्ही लेक्चर 1 मनापासून बघितलेलं असेल. हे जसे लेक्चर 1 आणि लेक्चर 2 जसा हा रिझल्टंट ऑफ कोप्लेनर फोर्स सिस्टम आपला संपतो, तसंच आपण ह्याच्यावरती काही एमसीक्यूज बघणार आहोत. ठीक आहे. हा अजून एक सांगायचं राहिलं, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. हे सगळं झाल्यानंतर आपण एक लॉ पण बघणार आहोत, लॉ ऑफ पॅरलोग्राम फोर्सेस. ओके. सो त्याच्यावरती एक प्रश्न विचारला होता 2017 मध्ये, एमपीएससी 2017. Now we are into our lecture number 2. Yes, resultant. आता मित्रांनो, रिझल्टंट म्हणजे काय? रिझल्टंट इज नथिंग बट an equivalent force. ठीक आहे. एक असा फोर्स, सपोज एक एक्झाम्पल घेतो, सिंगल फोर्स. आता हा एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, ह्याच्यावरती खूप सारे फोर्सेस ऍक्ट करत आहे. F1, F2, F3, F4, F5, F6. ठीक आहे. ह्या फोर्सेसमुळे ह्या बॉडीवरती काहीतरी इफेक्ट होतो. ठीक आहे. देयर इज नंबर ऑफ फोर्सेस विच इज ऍक्टिंग ऑन दिस कोप्लेनर सिस्टम हियर. ठीक आहे. सो दिस फोर्सेस विल ट्राय टू क्रिएट अ सर्टन इफेक्ट ऑन दी बॉडी. ठीक आहे. आता एवढे सगळे फोर्सेस आहेत. ठीक आहे. ह्या फोर्सेसला आपल्याला रिप्लेस करायचं आहे बाय अ सिंगल फोर्स. वी हॅव टू रिप्लेस दिस फोर्सेस बाय अ सिंगल फोर्स. सपोज तो जो सिंगल फोर्स आहे तो असा लागत आहे, तर ह्या सिंगल फोर्सला मी काय बोलणार आहे? रिझल्टंट फोर्स. या सिंगल फोर्सला मी काय बोलणार आहे? रिझल्टंट फोर्स. आता तुमचा प्रश्न असा असेल की ही जी बॉडी आहे ह्याच्यावरती एवढे जर का फोर्सेस ऍक्ट करत आहे, ठीक आहे, ह्यांच्या फोर्सेसमुळे या बॉडीवरती काहीतरी इफेक्ट होतोय, बरोबर आहे, इफेक्ट होणार. त्याला आपण ह्या एका सिंगल फोर्सने रिप्लेस करत आहोत. तर बॉडीचा इफेक्ट किंवा या फोर्सचा इफेक्ट ह्या बॉडीवरती काही चेंज होतोय का?
तो चेंज होत नाही. ठीक आहे. सो इट रिमेन्स व्हॉट सेम. So what is resultant force? Resultant force is nothing but a single force. Now, if there are n number of forces acting on the body, having or producing certain effect on this body, is been replaced by a single force such that the effect produced on the same body does not change. Effect जे आहे ते चेंज होत नाही आहे. So resultant force is nothing but a single force such that the effect on the body is not going to get changed. तो आता हे जे फोर्सेस आहेत जे की वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन मध्ये आहेत, वेगळ्या वेगळ्या मॅग्निट्यूडचे आहेत, त्याला आपण एका सिंगल फोर्सने रिप्लेस करतोय. तर ह्याचा एक काहीतरी मॅग्निट्यूड असेल 20 न्यूटन 30 न्यूटन, हे पाच पाच काही वेगळे वेगळे न्यूटनचे फोर्सेस ऍक्ट करत आहेत. त्याचा काहीतरी मॅग्निट्यूड मिळेल आणि हा काही अँगल वरती आहे तर त्याची काय असेल एक डायरेक्शन पण असेल. सो बेसिकली वी आर गोइंग टू फाइंड आउट व्हॉट द डायरेक्शन with respect to any of the axis and we are going to find out the magnitude of the resultant. So resultant force is nothing but the single force acting on the body, or we are replacing the n number of forces by a single force. It is the replacement of n number of forces acting on the body by a single force such that the effect produced by this all forces on the body and the effect produced by this single force on the body is same or is equal. ठीक है. So that is called as what? Resultant. ठीक है. So n number of forces बॉडी वरती ऍक्ट करत आहे, त्याचा जो इफेक्ट आहे आणि ह्या n number of forces ला रिप्लेस करून आपण एक सिंगल फोर्स दाखवला आहे. ठीक आहे. ह्याच बॉडी वरती, तर इफेक्ट काहीही चेंज होत नाही. हे जसा इफेक्ट प्रोड्यूस करतात तोच हा आपण इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो. तर तुम्हाला एमपीएससीच्या दृष्टिकोनातून डेफिनेशन एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो की रिझल्टंट काय आहे किंवा बॉडीवरती इफेक्ट चेंज होतो का जर का आपण एन नंबर ऑफ फोर्सेसला रिप्लेस करून एका सिंगल फोर्सने रिप्लेस करत आहोत, तर बॉडीवरचा जो इफेक्ट आहे त्या फोर्सेसचा तो चेंज होतोय का. ठीक आहे. तर असं काहीही चेंज होणार नाहीये. द इफेक्ट इज नॉट गोइंग टू चेंज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज की आता ह्या सिंगल फोर्सला आपण रिप्लेस कसं करायचं किंवा ह्या एन नंबर ऑफ फोर्सेसला एका सिंगल फोर्सने कसं रिप्लेस करायचं हा प्रश्न आहे. सो सपोज खूप सारे फोर्सेस ऍक्ट करत आहेत. मी कॉन्करंटचा आधी बघून घेऊयात आपण. कॉन्करंट म्हणजे काय? प्रत्येक जो फोर्स आहे त्याचा पॉइंट ऑफ ओरिजिनेशन काय असणार आहे? सेम. सो सपोज वी हॅव F1, वी हॅव F2, F3 आणखी F4. सपोज दिस इज व्हॉट θ1, θ2, θ3, θ4. ठीक आहे. आता सगळे फोर्सेस कसे आहेत? इन्क्लाइन. तर इथे आपल्याला कोणता कन्सेप्ट लावायचा आहे? रिझोल्युशन ऑफ फोर्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फोर्सला काय करायचं? रिझॉल्व्ह करायचं आहे. यू हॅव टू रिझॉल्व्ह इनटू व्हॉट? टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनेंट्स. सो एक वाय डायरेक्शन मध्ये, एक एक्स डायरेक्शन मध्ये. एक वाय डायरेक्शन मध्ये, एक एक्स डायरेक्शन मध्ये. वाय एक्स. लक्षात घ्या, रिझॉल्व्ह करताना हा फोर्स जर का अपवर्ड जात आहे तर त्याचा वाय कंपोनेंट पण कसा असेल? अपवर्ड. खाली जाते तर वाय कंपोनेंट कसा असेल? खाली. आणि लक्षात घ्यायचं की हा जो मेन आपला जो फोर्स आहे, जो इन्क्लाइंड फोर्स आहे, तो कसा असायला हवा? मध्ये असायला हवा. म्हणजे ह्याची डायरेक्शन ह्या साईडला नसून कुठे असायला हवी? टुवर्ड्स राईट असायला हवी. ठीक आहे.
नाव थीटा वन थीटा वन, हा जर का अँगल थीटा वन आहे तर हा पण काय असेल थीटा वन, करस्पॉन्डिंग अँगल बोलतो आपण याला. दिस इज थीटा टू, देन दिस विल बी व्हॉट थीटा टू. ही थीटा थ्री आहे तर दिस विल ऑल्सो बी व्हॉट थीटा थ्री. इफ दिस इज थीटा फोर, दिस विल बी व्हॉट थीटा फोर. करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे ना. ज्याच्या बरोबर पण अँगल असोसिएटेड आहे तो कोणता कंपोनंट असेल, कॉस कंपोनंट. अपोजिट विल बी व्हॉट साइन कंपोनंट. सो दिस इज f1 cos theta 1, f1 sin theta 1, f2 cos theta 2, f2 sin theta 2, f3 cos theta 3 आणि f3 sin theta 3. ज्याच्या बरोबर पण अँगल असोसिएटेड आहे, ज्या कंपोनंट बरोबर पण अँगल असोसिएटेड आहे तो कंपोनंट कॉस कंपोनंट. सी थीटा टू ह्या कंपोनंट बरोबर होता म्हणून तो कॉस झाला, अपोजिट वाला साइन. थीटा थ्री ह्या कंपोनंट बरोबर आहे, कॉस थीटा थ्री साइन थीटा टू. दिस इज f4 कॉस थीटा 4, f4 साइन थीटा 4. आता तुम्ही बघू शकता की इकडे काही फोर्सेस एक्स डायरेक्शन मध्ये आहे आणि काही फोर्सेस वाय डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे. तर काही फोर्सेस एक्स डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स राईट जात आहेत, तर काही फोर्सेस एक्स डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स लेफ्ट जात आहेत. तर काही फोर्सेस एक टुवर्ड्स राईट आहे तर काही फोर्सेस टुवर्ड्स लेफ्ट आहे. तर इकडे आपल्याला साइन कन्व्हेन्शन बघणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो साइन कन्व्हेन्शन्स काय ठेवायचे, एक्स डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स राईट जाणारा फोर्स जर का आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो तर ऑब्व्हियसली टुवर्ड्स लेफ्ट येणारा फोर्स काय कन्सिडर करावा, निगेटिव्ह. टुवर्ड्स राईट जर पॉझिटिव्ह आहे तर टुवर्ड्स लेफ्ट निगेटिव्ह. वाय डायरेक्शन वर जाणारा फोर्स जर का पॉझिटिव्ह आहे तर खाली येणारा निगेटिव्ह. बेसिकली आपण ग्राफ आपण बघितलेला आहे. टुवर्ड्स ह्या साइडचे राईट हँड साइडचा, ओरिजिनच्या राईट हँड साइडला आपण काय घेतो पॉझिटिव्ह, ओरिजिनचा लेफ्ट हँड साइड काय घेतो निगेटिव्ह. अपवर्ड काय घेतो पॉझिटिव्ह, राईट डाऊनवर्ड काय घेतो निगेटिव्ह घेतो. ठीक आहे. सो टुवर्ड्स राईट पॉझिटिव्ह, टुवर्ड्स लेफ्ट निगेटिव्ह, अपवर्ड्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड्स निगेटिव्ह. ही आपली साइन कन्व्हेन्शन आहे कशाची, फोर्सेसची. ठीक आहे. Yes. Now, f1 cos theta 1, f2 cos theta 2 towards right चाललेलं आहे, f3 sin theta 3, f4 sin theta 4 कुठे चाललेलं आहे, लेफ्टवर्ड चाललेलं आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लेट अस ट्राय टू फाइंड आउट समेशन ऑफ ऑल दी फोर्सेस इन एक्स डायरेक्शन. समेशन म्हणजे काय, समअप करायचं आहे आपल्याला. Of all the forces in which direction? X direction. So F1 cos theta 1 plus F2 cos theta 2 towards right जाणारा फोर्स काय आहे, पॉझिटिव्ह. तर ऑब्व्हियसली टुवर्ड्स लेफ्ट जाणारा निगेटिव्ह असेल. मायनस F3 sin theta 3 मायनस F4 साइन थीटा 4. ठीक आहे. इथे जर का काही व्हॅल्यूज असतील तर यू विल गेट सर्टन आन्सर ऑफ व्हॉट समेशन एफ एक्स. सपोज एक्झाम्पल घेऊ आपण की समेशन एफ एक्स आलेला आहे -10 न्यूटन. काय आलेला आहे, -10 न्यूटन. मायनस आन्सर आला, ह्याचा अर्थ एफ एक्स समेशन ऑफ ऑल दी फोर्सेस इन एक्स डायरेक्शन कुठे असायला हवं, टुवर्ड्स लेफ्ट. कारण की आपण टुवर्ड्स राईट पॉझिटिव्ह कन्सिडर केलं. आन्सर काय आलेला आहे -10 न्यूटन. सो इट मीन्स दॅट की हे कुठे ऍक्ट करत आहे, टुवर्ड्स लेफ्ट. ठीक आहे. हे एक्झाम्पल घेतलंय. ठीक आहे. जर का व्हॅल्यूज आपण काही इथे टाकल्या आणि आपल्याला फायनल आन्सर आलं -10 न्यूटन. ठीक आहे. सो टुवर्ड्स लेफ्ट. देन समेशन एफ वाय. नेक्स्ट समेशन एफ एक्स काढून घेतलं, दॅट इज समेशन ऑफ ऑल दी फोर्सेस इन विच डायरेक्शन, एक्स डायरेक्शन.
नेक्स्ट समेशन एफ वाय. ठीक आहे. आता समेशन एफ वाय वर जाणारे फोर्सेस काय आहेत? पॉझिटिव्ह. वर जाणारे फोर्सेस काय आहेत? पॉझिटिव्ह. तर ऑब्व्हियसली खाली येणारे काय असतील? निगेटिव्ह. सो इथे वर कोणते कोणते फोर्सेस जात आहेत? F1 साइन थीटा 1, F2 F4 कॉस थीटा 4, F1 साइन थीटा 1, F4 कॉस थीटा 4. खाली कोणते कोणते येत आहेत? मायनस F2 साइन थीटा 2 मायनस F3 कॉस थीटा 3. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ. जर का व्हॅल्यूज पुट ऑन केले, समेशन एफ एक्स येत आहे एक अराउंड +20 न्यूटन. प्लस म्हणजेच सॉरी समेशन एफ वाय 20 न्यूटन प्लस म्हणजेच काय? वर. तो समेशन ऑफ ऑल दी फोर्सेस इन वाय डायरेक्शन कसा ऍक्ट करतोय? वर. ना एफ वाय आहे वर, एफ एक्स कुठे आहे? टुवर्ड्स लेफ्ट. सो दिस इज समेशन एफ एक्स and this is summation F1. ठीक आहे. तर त्यांचा जो डायगोनल आहे that will be the resultant. That will be the resultant. Now हे जर का समेशन एफ वाय, तर ऑब्व्हियसली हे पण काय असायला हवं? समेशन एफ वाय. हे जर का समेशन एफ एक्स आहे तर हे पण काय असायला पाहिजे? समेशन एफ एक्स. कारण की रेक्टँगलचे हे दोन साइड्स काय असतात? सेम. आणि हे दोन साइड्स काय असतात? सेम. ना बाय पायथागोरस थेरम. कोणता थेरम? पायथागोरस थेरम. a square plus b square is equal to what? c square. a square plus b square is equal to what? c square. Therefore resultant चा फॉर्म्युला काय होणार? समेशन एफ एक्स स्क्वेअर plus summation fy square. A square plus b square is equal to what? C square. So R is under root of summation fx square plus summation fy square. ठीक आहे. मी तुम्हाला हा डायरेक्ट फॉर्म्युला पण सांगू शकलो असतो, बट हा फॉर्म्युला कसा फॉर्म झाला? जेव्हा फोर्सेस कसेही ऍक्ट करत असतील तर त्याला आपण काय करायला पाहिजे? एक्स मध्ये आणि वाय मध्ये रिझॉल्व्ह केले पाहिजे. तर खूप सारे फोर्सेस ऍक्ट करत आहेत, तर काय करावं लागेल? त्याचं समेशन घ्यावं लागेल. समेशन जर का तुम्हाला घ्यायचं असतील तर तुम्हाला काहीतरी फोर्सेसचे साइन कन्व्हेन्शन्स डिसाइड करावे लागतील, की टुवर्ड्स राईट जाणारा जर का पॉझिटिव्ह आहे तर टुवर्ड्स लेफ्ट येणारा निगेटिव्ह, वर जाणारा जर का पॉझिटिव्ह आहे तर खाली येणारा निगेटिव्ह. ठीक आहे. तर समेशन एफ एक्स काढून घेतलं, समेशन एफ वाय काढून घेतलं. तर समेशन एफ एक्स -10 होतं म्हणून टुवर्ड्स लेफ्ट, समेशन एफ वाय +20 होतं म्हणून एफ वाय कसं दाखवलं आपण? वरती, अपवर्ड्स दाखवलं. ठीक आहे. देन द डायगोनल ऑफ दिस इज व्हॉट? रिझल्टंट ऑफ एफ एक्स अँड एफ वाय. ठीक आहे. सो हा जर का ट्रायंगल कन्सिडर केला मी, तर दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? दिस स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इज समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. सो आर इज समेशन अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. इथून आपल्याला काय मिळणार? फ्रॉम दिस वी विल गेट दी मॅग्निट्यूड ऑफ दी रिझल्टंट. मॅग्निट्यूड ऑफ दी रिझल्टंट. नाउ डायरेक्शन म्हणजे हा अँगल थीटा, म्हणजे हा जो रिझल्टंट आहे तो किती अँगल वर आहे? तो असाही असू शकतो, तो असाही असू शकतो, तो असाही असू शकतो. तर तो किती अँगल वर आहे? ठीक आहे. ऍट व्हॉट अँगल इट इज, म्हणजेच रिझल्टंटचा डायरेक्शन काय असेल? सो वी नो दॅट tan theta is what? Opposite upon adjacent. Opposite upon adjacent. Opposite side काय आहे? समेशन एफ वाय. आणि adjacent साइड काय आहे? समेशन एफ एक्स. Therefore theta is tan inverse of summation fy by summation fx. So resultant चा मॅग्निट्यूड मिळाला ह्या फॉर्म्युलाने आणि डायरेक्शन मिळालं ह्या पर्टिक्युलर फॉर्म्युलाने. दॅट इज tan इनवर्स ऑफ समेशन fy by summation fx. ठीक आहे. मी हा जो पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे हा कशासाठी दिलेला आहे? कॉन्करंट फोर्सेस साठी.
ठीक आहे. द सेम फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल फॉर पॅरलल फोर्स सिस्टम एज वेल एज फॉर व्हॉट जनरल फोर्स सिस्टम. कारण की कॉन्करंट असू द्या किंवा पॅरलल फोर्स सिस्टम असू द्या किंवा जनरल किंवा नॉन कॉन्करंट फोर्स असू द्या, फोर्सेस जर का इन्क्लाइंड आहेत त्याला आपल्याला काय करावं लागेल, दोन कंपोनेंट्स मध्ये ब्रेक करावं लागेल. दोन कंपोनेंट्स मध्ये ब्रेक केल्यानंतर आपल्याला त्या सिस्टम वरती जेवढे पण फोर्सेस ऍक्ट करत आहेत त्याचं समेशन घ्यावं लागेल इन एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन. Then the resultant will be given by this particular formula. We will get the magnitude and the direction will be given by this particular formula. तर ह्या रिझल्टंटचा आपल्याला जे पण आन्सर येईल 10 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर त्याचा अंडर रूट जे पण आन्सर येईल ते इकडे लिहिलं आपण आणि थीटा tan इनवर्स ऑफ समेशन fy 20 डिवाइडेड बाय 10 ते केल्यानंतर आपल्याला त्याचा डायरेक्शन मिळेल. लक्षात घ्या इथे जेव्हा तुम्ही डायरेक्शन टाकत असतात तेव्हा इथे साइन कन्सिडर करायचा नाही, म्हणजे हे निगेटिव्ह साइन कन्सिडर करायचा नाही. ठीक आहे. 20/10 घेऊ शकता. मग 10 tan इनवर्स ऑफ 2 जे पण असेल दॅट विल बी दी डायरेक्शन और व्हॅल्यू ऑफ व्हॉट थीटा. सो ह्या प्रकारे रिझल्टंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, समेशन fx स्क्वेअर प्लस समेशन fy square under root and direction is tan inverse of summation fy by summation fx. लक्षात घ्या इथे जे पण रिझल्टंट काढलेला आहे आपण, फोर्सेस आर व्हॉट म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. तुम्ही बघू शकता हा वाला फोर्स समेशन fy and summation fx they both are what perpendicular to each other. तेव्हाच हा r चा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड फॉर दिस पर्टिक्युलर फोर्सेस ओनली. म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनेंट साठीच हा r चा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. आता जर का तुम्ही म्हणाल सर फोर्सेस म्युच्युअली परपेंडिक्युलर नसतील, काही वेगळ्या वेगळ्या अँगल मध्ये असतील तर काय करायचं, त्याच्यासाठी एक वेगळा लॉ आहे, पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. ते आपण नंतर पुढच्या ह्याच लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की ते काय आहे आणि त्याला कसं आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज द रिझल्टंट ऑफ द कॉन्करंट फोर्स सिस्टम. सो आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं की 4 फोर्सेस असे ऍक्ट करत होते, त्याला आपण एका पर्टिक्युलर फोर्सने, एका सिंगल फोर्सने काय केलं, रिप्लेस केलं. बट ह्या पॉइंट वरती ह्या 4 फोर्सचा जो इफेक्ट आहे आणि ह्याच पॉइंट वरती ह्या रिझल्टंटचा जो इफेक्ट आहे तो चेंज होणार नाही. ठीक आहे. जसं की आपण डेफिनेशन मध्ये बघितलेलं रिझल्टंटच्या. So what is the formula of resultant? Under root of summation fx square plus summation fy square. आणि डायरेक्शनचा फॉर्म्युला काय आहे, tan इनवर्स ऑफ समेशन fy by summation fx. सो रिझल्टंटचा मॅग्निट्यूड काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आणि त्याचा डायरेक्शन काढायचा असेल तर हा फॉर्म्युला. ना लेट अस टॉक अबाउट पॅरलल फोर्स सिस्टम. ठीक ना. पॅरलल फोर्स सिस्टम म्हणजे काय की फोर्सेस एकमेकांशी काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. ठीक आहे. सो फॉर एन एक्झाम्पल, एक सपोज रॉड आहे माझ्याकडे आणि ह्या रॉड वरती इट इज सब्जेक्टेड टू से 4 फोर्सेस. इट इज सब्जेक्टेड टू 4 फोर्सेस.